नोकरी पाहिजे असते शहरांमध्ये येऊन राहण्याचा प्रयत्न करतात. पण ही शहरं खरोखर शहरं जशी असायला पाहिजे, जागतिक स्टँडर्ड जो असतो, निकष असतो, तो निकष आपण काही लावलाय का? कारण शहरांचा निकष आत्ता तरी आपण हा फक्त लोकसंख्या लावलेला आहे. आणि मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीन आपल्या माध्यमातून, कारण ते पण जग फिरून आलेले आहेत, ते पुन्हा एकदा डायव्हर्सला जातील, जागतिक पातळीवर ते चर्चा करत असतात की शहरांसाठी अर्बनायझेशन हा त्यांचा पण आवडता प्रश्न आहे, माझा पण आवडता विषय आहे. अर्बनायझेशनवर कुठे ना कुठेतरी आम्हाला सगळ्यांना बोलून चर्चा बंद दारा आड करा किंवा जग जाहीर करा, पण अर्बनायझेशनवर विषय किंवा चर्चा ही झाली पाहिजे. आज शहरांचा काय हाल आहे? आत्ताच जे नीती आयोगामधून रिटायर झाले अमिताभ कांत साहेब, खूप मोठं योगदान आहे त्यांचं या देशाला. प्रधानमंत्री महोदयांचे एकदम जवळचे देखील ते अधिकारी आहेत. त्यांनी मध्ये ट्विट केलं होतं मागच्या आठवड्यात, त्यांनी सांगितलं होतं की आपल्या देशातली जी शहरं आहेत त्यांचं जे जीडीपीला कॉन्ट्रीब्युशन आहे ते जवळपास 30% आहे. 30% आहे. आता हेच जर आपण पाहिलं तर ह्या शहरांमधून जर जीडीपी 30% पर्यंत असेल किंवा जास्ती पण असेल, ही 15 शहरं जी त्यांनी मोजली, काही शहरांची नावं देखील ट्विट केली होती, खरोखर त्या शहरांमध्ये हा जीडीपी त्या शहरांमुळे आहे आणि शहरांची आता जी काही रचना आहे किंवा जे काही प्रशासन आहे त्याच्यामुळे आहे की उसके बावजूद है, जे आपण बोलतो ना डिस्पाइट दॅट, ते असूनही शहरांमध्ये लोक येतात आणि व्यवसाय करतात. आपण विचार करा ना अध्यक्ष महोदय, काय हाल झालेत आपले ह्या ग्रोथ इंजिन्सचे, जे आपण सांगतो की शहरी ग्रोथ इंजिन्स आहेत. मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, नवी मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, वसई असेल, विरार असेल, ह्या शहरांमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स AQI कसा आहे? आपले हॉस्पिटल्स जे शासकीय असतील, निमशासकीय असतील, प्रायव्हेट असतील, महापालिकेचे असतील, खरोखर चांगले आहेत का? आणि जर चांगले असेल, मी कोणालाही दोष देत नाहीये, मी हे नाही सांगते की तुमच्यामुळे किंवा आमच्यामुळे किंवा ह्यांच्यामुळे किंवा त्यांच्यामुळे, पण खरोखर जर चांगले असतील तर मग आम्हाला आमदार म्हणून, जनतेचे प्रतिनिधी म्हणून सतत फोन का करायला लागतो की ह्यांना जरा मदत करा, त्यांना जरा मदत करा? तसंच जर पाहायला गेलं तर शाळांची पण तीच परिस्थिती आहे. तसंच जर पाहायला गेलं तर रस्त्यांची तीच परिस्थिती आहे. फुटपाथ जणू काही मुंबईत आता गेले 2-3 वर्ष आम्ही पाहतोय फुटपाथच नसल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. आणि प्रत्येक वेळी आम्ही इथे बैठक लावायची मागणी करतो, बैठक होते, पण पुढे काही होतं का, हा एक विचार करण्याची गोष्ट आहे. खरोखर आता ही वेळ आलेली आहे. साधी सोपी गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं, सुरुवातच करायची झाली शहरांबद्दल तर मुंबई असेल, पुणे असेल, काही प्रमाणात वसई विरार घ्या, काही प्रमाणात नाशिक घ्या, काही प्रमाणात ठाणे घ्या. पहिली गोष्ट म्हणजे या शहरांमध्ये तुम्ही गेल्यानंतर पहिला विषय जो तुम्हाला भेडसावतो तो म्हणजे ट्रॅफिकचा आहे. अध्यक्ष महोदय, हा कदाचित आपल्याला इथे विधिमंडळात किंवा जिथे आपण वेगळे वेगळे कायदे बनवतो या कायदे मंडळात छोटा विषय वाटत असेल, किरकोळ विषय वाटत असेल, कदाचित हा विषय आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वाटत असेल, पण ह्या ट्रॅफिकमुळे जेवढा लोकांचा वेळ, जेवढा नागरिकांचा वेळ वाया जातो. अनेक लोक इथे बसलेले, तिथे अनेक असे पाहिलेले आहेत मी आमदार, जे 3-3, 4-4 तास ट्रॅफिकमध्ये अडकलेले असतात. पुणे कधी एवढं ट्रॅफिक वाटायचं नाही, तो एवढा वाढायला लागलेला आहे. ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मुंबईत तर तुम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जा, ईस्टर्नवर जा, ईस्टर्न फ्रीवेवर जा, हेच नाही. आणि मला माहिती आहे उत्तर काय येणार की आम्ही कोस्टल रोड बनवला, आम्ही हे बनवलं, ह्याच्या मला श्रेयवादामध्ये जायचं नाहीये. पण अध्यक्ष महोदय, कुठे ना कुठेतरी आपल्याला विचार करायला लागेल की ह्या ट्रॅफिकसाठी ते इंटेलिजन्स सिस्टम आणि CCTV आणि डिजिटायझेशनच्या पुढे काहीतरी आपण वेगळा विचार करत आहोत का? हा ट्रॅफिकचा जो पूर्ण विषय आहे पब्लिक ट्रान्सपोर्टचा आहे, ठीक आहे, मेट्रो बनवली असेल, स्वागतच आहे. वेगळ्या वेगळ्या सरकारनी वेगळं वेगळं योगदान दिलेलं आहे. पण आत्ताची जी परिस्थिती आहे, जर ह्या शहरांमधून देशाचा 30% GDP जात असेल तर ह्या शहरांना, जिथे जे लोक काम करतात, जे व्यावसायिक असतील, जे कामगार असतील, जे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या करतात, 3-3, 4-4 तास इथे अडकून राहणं हे किती योग्य आहे? आणि तुम्ही मला सांगा अध्यक्ष महोदय, हे अडकल्यानंतर काय प्रोडक्टिव्हिटी आपली होत असेल? एफिशियन्सीवर, प्रोडक्टिव्हिटीवर, आपल्या GDPवर ह्याचा तणाव येत नसेल? जर हीच व्यक्ती, महिला किंवा पुरुष दोन्ही, हेच जर वेळेवर कामावर गेले, जवळपास मला 8:30 किंवा 9 वाजता सकाळी पोहोचायचं असेल तर मला 1 तास आधी नाही, अर्धा तास नंतर निघता आलं तर मी परिवाराला जास्ती वेळ देऊ शकेन, मी स्वतःच्या व्यायामासाठी वेळ देऊ शकेन, स्वास्थ्य चांगलं करू शकेन. पण ह्याचा विचार अध्यक्ष महोदय होणं गरजेचं आहे की फुटपाथ असेल, रस्ता असेल, ट्रॅफिकचं सिस्टम असेल, सिग्नल असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर जसं आपण मेट्रोवर खर्च करतोय तसं BSTवर असेल किंवा प्रत्येक शहरामध्ये छोट्या छोट्या आपल्या मिनी बसेस असतील, मिडी बसेस असतील, ह्याच्यावर आपण का विचार करत नाही? मी मागच्या अधिवेशनात देखील हा विषय घेतला तर BST कामगारांचा असेल, BSTचा असेल. BST आपण 3,337 बसेस ह्या करार केला होता कामगारांबरोबर, 10,000 पर्यंत देणार होतो. पण धीमे गतीने ते बसेस हल्ली आपण पाहतो रस्त्यावर काही येतात, काही कमी होतात, काही येतात, काही कमी होतात. कुठे ना कुठेतरी मुंबईत BSTचं प्रायव्हेटायझेशनकडे वाटचाल चालू झाली का, ही भीती वाटायला लागलेली आहे. जे ₹5 5 किलोमीटर, ₹10 10 किलोमीटर, 15 आणि 20 मध्ये कुठेही तुम्ही जाऊ शकत होता, त्याचे आता भाडं
एवढे दुप्पट तिप्पट झालेत. 20 रुपयाचे अध्यक्ष महोदय, सामान्य मुंबईकराला 60 रुपये भरायला लागतात. कसं परवडणार हे अध्यक्ष महोदय? आणि हेच जर आपण